संभाजी ब्रिगेड एकत्र येणार. ऍडव्होकेट मनोज आखरेंनी हात पुढे केलाय प्रवीण गायकवाडांना. आता राजकीय आणि सामाजिक हे थांबूया, सगळे एकत्र येऊया, लढूया, एकत्र यावं लागेल. महाराष्ट्रातली प्रत्येक परिवर्तनवादी पुरोगामी किंवा या महाराष्ट्राच्या विचारांना प्रमाण मानणारी जी लोक आहेत, समविचारी, त्यांची सुद्धा मनातील अर्थभावना आहे, संभाजी ब्रिगेड एकत्र आलं पाहिजे. मनोज आखरेंनी जर हात पुढे केला असेल तर आता हातात हात देऊन प्रत्येक कार्यकर्त्याने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राला एक बलशाली बनवण्यासाठी, या भारताचा एक नागरिक म्हणून तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे की मावळे विभागले, दोन भाऊ एकत्र नाही आले, कुटुंब फुटली, तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि कुटुंब जर एक संघ असेल, एकत्र असेल, तर समोरच्याची हिंमत सुद्धा होत नाही वाईट नजरेनं पाहण्याची. पण हे कधी शक्य होईल? नेत्यांनी ठरवलं तर. हे कधी शक्य होईल? कार्यकर्त्यांनी स्वीकारलं तर. हे कधी शक्य होईल? पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर. हे कधी शक्य होईल? सगळे एकत्र बसले तर. कारण संभाजी ब्रिगेड राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं काम करते, 100% समाजकारण आणि 100% राजकारण हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्यकर्त्यांना एक राजकीय विचारपीठ मिळालं पाहिजे, प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. गाव खेड्यातला कार्यकर्ता सुद्धा सत्तेमध्ये आला पाहिजे, पदावर बसला पाहिजे. त्याच्याकडं पद आलं तर त्याला प्रतिष्ठा मिळेल. कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळाली तर तो स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर इतरांना सुद्धा तो आधार देईल. आणि ज्यावेळेस गाव खेड्यापासून, चांद्या बांधापासून कार्यकर्ता सक्षम झाला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संभाजी ब्रिगेडचं जे वैचारिक वादळ आहे, एक केडर बेस संघटन आहे, त्याला सुद्धा बळ मिळेल. 100% समाजकारण करायचंय, पण राजकारणामध्ये 100% यशस्वी व्हायचं असेल तर 100% जे समाजकारणाचा मूळ आहे, 30-35 वर्षाचा जो इतिहास आहे, तो सुद्धा बलशाली झाला पाहिजे. संभाजी ब्रिगेडची ओळखच समाजकारणाशी निगडीत आहे, सामाजिक कामाशी निगडीत आहे, लोकांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी निगडीत आहे. ती ओळख कशी निर्माण करायची? ती ओळख आहेच, फक्त ती एकतेच्या सूत्रात जोडायची. कारण सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, राजकीय चळवळीतले कार्यकर्ते हे जर एकत्र आले आणि संभाजी ब्रिगेड ह्या नावाने जर काम करू लागलेत, अजून ताकद वाढेल. गाव खेड्यामध्ये, शहरांमध्ये, उपनगरांमध्ये, पेठांमध्ये, गल्लीपासून मुंबई मार्गे दिल्लीपर्यंत संभाजी ब्रिगेडची चर्चा झाली पाहिजे. कारण सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही. आणि मला असं नक्की वाटतं, ज्या दिवशी कार्यकर्ते खालचे एकत्र येतील आणि ज्या दिवशी वरचे नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उद्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये निवडणुका होणारच आहे. सगळ्यांनी जर ठरवलं तर लोकांसाठी रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून जो कार्यकर्ता रस्त्यावर भांडतो, तो सभागृहात तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी भांडताना दिसेल. कारण संभाजी ब्रिगेडचं मूळच केडर बेस विचाराचं आहे. या महाराष्ट्राचा जो विचार आहे, इथल्या संतांचा, समाज सुधारकांचा जो विचार आहे, महापुरुषांचा जो विचार आहे, तो संभाजी ब्रिगेडनं आत्मसात केलाय. महापुरुषांना डोक्यामध्ये घेतलंय. त्यांच्या विचारांची जडणघडण प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रतिबिंबित झाली आहे. फक्त ते आपल्या कष्टाच्या द्वारे सत्तेसाठी संघर्ष करावा लागेल, परंतु ती मिळाली तर, कार्यकर्ते एकत्र आले तर, कार्यकर्ते सेटल झाले तर, कार्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करून करिअर म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर, या सगळ्या गोष्टी बारकाईनं आता विचार करणं गरजेचं आहे. होय, संभाजी ब्रिगेडचे नेते निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण आता ती योग्य वेळ आली या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
नवीन असाल तर सोबत राहूया, एकत्र येऊया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असताना शेवटच्या घटकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. 18 बगड जाती 12 बोलुतेदार मराठा बहुजन समाजाचं नेतृत्व करणारी, सगळ्यांना सामावून घेणारी, सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणारी, मराठ्यांचं एक सक्षम क्रांतिकारी विचारांचं वादळ म्हणजे संभाजी ब्रिगेड. कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विचार आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून उभी राहिलेली संभाजी ब्रिगेड, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईंच्या विचारानं प्रेरित झालेली आणि बुद्धांचं तत्वज्ञान आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर साठे पर्यंतची विचारधारा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे संस्कार, या सगळ्या संतवाणीतून संभाजी ब्रिगेडची जडणघडण झाली. आमची पोरं दगडगोटे हातात काठ्या लाठ्या घेऊन दुसऱ्यांच्या मोर्चामध्ये, दावणीमध्ये स्वतःच करिअर उद्ध्वस्त करत फिरायचे. हातात पुस्तकं आली, इतिहास कळाला, खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला. संभाजी ब्रिगेडनं प्रचंड संघर्ष केला. आज जे नेतृत्व करतायत त्यांचं अख्खं आयुष्य संघटनेच्या कामासाठी गेलंय. परंतु आतापर्यंत जेवढे कार्यकर्ते तयार झाले, जेवढे वक्ते तयार झाले, जेवढे अभ्यासक तयार केले, कदाचित काही अंशी काही जण संपर्कात आहेत, काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्ष संघटनांमध्ये गेले, कारण तिथं त्यांची राजकीय इच्छाशक्ती पूर्ण होणार होती. संभाजी ब्रिगेड फक्त कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना होताच, आता सुद्धा आहे, परंतु तो किती दिवस राहणार? कारखान्याला सुद्धा आता चांगलं जर बळ दिलं अजून ताकदीचे कार्यकर्ते तयार होतील. केडर काय असतं? सगळ्या चळवळी म्हणतात, संभाजी ब्रिगेड सारखं केडर कुणाकडे नाहीये. कार्यकर्ते सक्षम केले, ते विचाराने, मनाने, बुद्धीने, कर्तृत्वाने, बुटाच्या पॉलिश पासून केसाच्या मॉलिश पर्यंत पडेल तो व्यवसाय केला पाहिजे, असं माननीय युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी दिलेली संकल्पना कार्यकर्त्यांनी बरोबर नेटाने पुढे घेऊन गेले. आज हजारो उद्योजक किंवा व्यावसायिक तयार झाले, शेकडो परदेशात किंवा इकडे तिकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करतायत, मोठ्या मोठ्या ठिकाणी नोकरीला गेले, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. खूप मोठा वारसा आहे, पण हे करत गेलेत, त्याला आता काहीतरी स्वरूप द्यावं लागेल. मधला असा काही काळ होता, कार्यकर्ते नेते इकडे तिकडे गेले, विभागण्या झाल्या, कोणीतरी वाईट नजरेनं उकलदृष्टी ठेवून संघटन फोडलं, वेगळ्या वेगळ्या चुली झाल्या, लोक नाराज सुद्धा झाले. आज त्या लोकांना संभाजी ब्रिगेडकडून प्रचंड अपेक्षा आहे. म्हणून लोकांची भावना लक्षात घेऊन प्रवीण गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्यांची सगळी टीम, मनोज आखरेंच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम, यांनी आता एकत्र बसण्याची वेळ आली आणि एकत्र बसून, एकत्र येऊन, एक विचार तर आहेच, एका जीवानी सुद्धा काम करणं अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची सगळी सूत्र आहेत, निर्णय क्षमता आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे, या सगळ्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतील आणि घेतला पाहिजे. एकत्र यायचं तर कसं यायचं, एकत्र आलं तर काय केलं पाहिजे, आणि काहीतरी हालचाल केल्याशिवाय तुम्हाला सत्तेचा वाटा मिळणार नाही, यासाठी काहीतरी संघर्ष केला पाहिजे. कार्यकर्ते किती दिवस भरकटत ठेवणार? विचारांनी पोट भरतय की नाही मला माहित नाही, पण विचारांनी पोट भरल्यानंतर परत जी भयानक आग लागते, त्यासाठी सुद्धा 4 घासाची सोय केली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार, सारासार विचार करून मनोज आखरे साहेबांनी हात पुढे केलाय. चर्चा झाली असेल त्यांची. आता प्रवीण गायकवाडांनी हात पुढे करणं गरजेचं आहे.
ते सुद्धा खाजगीत बऱ्याच लोकांना चर्चा करतायत. मी तयार आहे, त्यांना विचारा. आता हे तयार आहे, तुमचा पण निर्णय कळवला पाहिजे. परंतु लोकांच्या जे मनात आहे ते करा, एकत्र या आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये जे संभाजी ब्रिगेडची वैचारिक चळवळ म्हणून, सामाजिक चळवळ म्हणून आणि राजकीय वादळ म्हणून सत्तेमध्ये येण्यासाठी ताकदीनं काम करणं गरजेचं आहे. आता केलं तरच भविष्यात चांगलं काहीतरी पेरलं जाईल आणि चांगलं पेरण्याचा प्रयत्न केला, उगवलं तर त्याची तशी रॉयल्टी सुद्धा मिळेल, फळं सुद्धा चाखता येतील. पुढे काय होईल माहित नाही, परंतु आज माणूस म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे, भारतीय म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे, ब्रिगेडी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. कार्यकर्ते गावखेड्यातले जे विभागले गेले ते एकत्र आले तर पुढं जायला अजून चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि ती अपेक्षित गरज महाराष्ट्राला नक्कीच वाटते. तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच सांगा. विभक्त झालेल्या, वेगळ्या झालेल्या किंवा वेगळ्या तुमच्या समोर दाखवलेल्या गेलेल्या लोकांनी एकत्र आलं तर चांगलंय की वाईट आहे? दोन्ही संभाजी ब्रिगेडचे नेते एकत्र येऊन परत एकदा एकतेने राहिले, वागले आणि काम केलं तर काय वाईट आहे? तुमचं काय मत आहे? महाराष्ट्राचं काय मत आहे? नक्की कळवा. तुमचं म्हणणं, तुमच्या कमेंट त्याच्यावर चर्चा करेलच, पण वरिष्ठ नेत्यांपर्यंत सुद्धा ते जातील याची तजवीज मी करेन. धन्यवाद. कमेंट मात्र, तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की द्या. जय शिवराय.